initiation of the program, that they were taken the or they were showing courtesy towards the Swatantraveer Savarkar, which was very necessary, and because of that, students also knew few things about the Savarkar. Actually, the school introduced Swatantraveer Savarkar in different way, so I like that also. An overall program, overall theme, effort taken by all the teachers, overall management, and the student enjoyed was very nice, and I am very thankful and grateful about this school. Thank you. कोण आहे हा कवण? आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद, विज्ञान निष्ठा यांची कास धरणारे, कायद्याचे सखोल अभ्यासक, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाज सुधारक, मराठी कवी व लेखक, तत्वज्ञ, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते, एक बुद्धिमान व्यक्तिमत्व ज्यांचे वक्तृत्व, काव्यरचना यांवर प्रभुत्व होते. अगदी लहान वयात ज्यांनी कुलदेवता भगवती समोर शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेतली, ज्यांनी कथा, कादंबऱ्या, लेखसंग्रह, आत्मचरित्र, नाटक, इतिहास, विज्ञानावर आधारित असे लिखाण केले. 8 जुलै 1910 साली ज्यांनी खाऱ्या पाण्याच्या अथांग सागरात ऐतिहासिक उडी मारली, ज्यांनी अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा भोगली, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण निश्वास या कवनाने भारत मातेच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अर्पण केला. असा हा कवण म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अर्थात आपले तात्या. यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. या ओळींची ओळख करून देणारे भारतीय महान क्रांतिकारक. खरं तर यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे हा खूपच कठीण प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर ज्यांचे लाडके व्यक्तिमत्व आहे ते आपले सर्वांचे लाडके जोशी सर. सावरकर विचारसरणीने प्रभावित झालेले आपले सर यांच्यासाठी आपल्या ज्ञानदाच्या शिक्षक वृंदांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयास. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती
आमच्या